जसे आश्वासनं होतात कमीत कमी 50%च्या वर तर पुरे झाले पाहिजे. 100% तर सगळे करू नाही शकते. पण जे आजच मी ती धूळ खूप साफ केली, म्हणजे एका दिवसात इथं खूप धूळ झालेली असते. रोड बनतो, गटरीसाठी खणतो आणि परत ते रोडचं काम निघतं, म्हणजे तो रोड कायम खड्ड्यातच असतो. म्हणजे ह्या गोष्टी नगरपालिकेने सुनियोजित करायला पाहिजे. म्हणजे रोडाचं काम काढताना पहिल्यांदा गटर वगैरे कोणाला कनेक्शन पाहिजे त्यांनी आत्ताच केले पाहिजे. ते करत नाही आणि तसं होत नाही. म्हणजे रोड बनल्यानंतरच खड्डे खांदले जातात. मग नगरपालिका मंजुरी देते कशी हेच कळत नाही ना. धूळ म्हणजे आता हे रोड स्वच्छ करतात, इथलीच माती इथंच बाजूला टाकतात, इथूनच गोळा करून ते इथंच ठेवतात. ते स्वच्छ करायला पाहिजे. ती इथून उचलून नेली तर ती धूळ होणार नाही ना. आणि जागोजागी जे PO ब्लॉक वगैरे बसवतात ते प्युअर ब्लॉकच्या खाली RCC करतात का, कॉन्क्रीट करतात का, त्यांची मंजुरी कशी केलेली, तो PO ब्लॉक एका महिन्यात खालीवर कसा होतो. नगरपालिकेने जो माणूस कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याची प्रॉपर्टी लिहून घेतली पाहिजे त्याच्यावर, की जर याच्यात काही नुकसान भरपाई त्यांनीच केली पाहिजे.